शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या विरोधात जोडेमारा आंदोलन करण्यात आलं। खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। सोलापूर शहर दक्षिणमध्ये काँग्रेसनं ठाकरे गटाच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काळादी यांना पाठिंबा दिला। शिवसेना उपनेते शरद कोळी यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे। लोकसभेच्या वेळेला प्रणिती शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी बूट चाटण्याचं काम केलं होतं असा आरोपही यावेळेला करण्यात आला आहे। प्रणिती शिंदे तुलाच काय, तुझ्या वडिलांना देखील आम्ही भीत नाही अशा घोषणा आक्रमक शिवसैनिक देत होते। साहेब आपल्याला पण हात जोडून विनंती आहे, या काँग्रेसवाल्याला जवळ तवा ह्याला ठेचून काढलं पाहिजे। यांना आपण सहनशीलता घेतली, यांना वाटत असेल की आपण महागार घेतोय। तुम्हाला सांगतोय प्रणिती शिंदे, तुलाच काय, तुझ्या बापाला देखील आम्ही भेट नाही आणि असली भीती आम्हाला परत दावायची नाही। आणि या प्रणिती शिंदेनी जे आमच्या पाठीत खंजीर खुपसलाय, हिला आता वेजा मुदलासाठी परतफेड करणार। आणि प्रणिती शिंदे जर दम आहे ना, इथनं पुढे हिच्या ह्या मतदारसंघात सोलापूर जिल्ह्यात फिरून जावं। प्रणिती शिंदे जिथं जिथं दिसेल तिथं तिच्या गाडी अडवून तिची फोडतोड केल्याशिवाय आता आम्ही सोडणार नाही। माहीम मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी सर्व मतदारांचे आभार मानले। माहीम मतदारसंघाच्या विकासासाठी आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी आपला मनापासून आभारी आहे असं ट्विट अमित ठाकरे यांनी केलंय। यासोबतच माहीम, दादर आणि प्रभादेवीच्या जनतेसाठी निष्ठेनं आणि ताकदीनं लढत राहू असा निर्धार अमित ठाकरे यांनी व्यक्त केला आहे। अमित ठाकरे यांनी एक ट्विट केला आहे आणि मतदारसंघातल्या सर्व नागरिकांचे आभार मानले। ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांचेही आभार मानलेत। मी मनापासून इथून पुढच्या काळात काम करेन असा विश्वासही त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून मतदारसंघातल्या मतदारांना दिला आहे। आणि या क्षणाची एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, जवळपास अंतिम आकडेवारी महाराष्ट्रातली मतदानाची हाती येते। 62.51% मतदान झालंय। कोल्हापुरात सर्वाधिक 72.94% मतदानाची नोंद आहे, तर मुंबई शहरात सगळ्यात कमी 50.98% इतकी मतदानाची नोंद झाली आहे। घेऊयात एक छोटा